या आषाढी एकादशीला ऑफिसला जायचं आहे, बाहेर जायचं आहे, पारंपरिक तरीही सर्वांमध्ये उठून खुलून दिसायला नक्की कसं आवरू हा प्रश्न जर तुम्हालाही पडला असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे। हॅलो मैत्रिणींनो, तर आज आपण करणार आहोत विदाउट फाउंडेशन मेकअप। त्याच्या आधी मी वेअर केलेला आहे सुंदर असा चंद्राची डिझाइन असलेला नेकलेस आणि त्याच्यावर मॅचिंग इयरिंग्स आणि मस्त असं मोठं मंगळसूत्र। बाकीची जर अशी ज्वेलरी आहे ती मी आफ्टर मेकअप वेअर करणार आहे, त्याच्यामुळे शेवट मिस करू नका। व्हिडिओ इंटरेस्टिंग होणार आहे, तुमच्या कामाचा आहे, त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा। आज नो फाउंडेशन, नो बेबी क्रीम, नो सीसी क्रीम लुक आहे, त्याच्यामुळे डायरेक्ट मस्तपैकी मॉइश्चरायझर लावून डायरेक्ट डोळ्यांना कलर करेक्टिंग करायला घेतलेली आहे। दोन्ही डोळ्यांना आणि माझ्या चेहऱ्यावर जिथे कुठेही डार्क किंवा पिगमेंटेड एरिया आहे तिथे फटाफट कलर करेक्टिंग करून घेणार आहे। अगेन तुम्हाला जे सोपं पडत आहे बोटांनी किंवा ब्रशने त्याच्याने तुम्ही कलर करेक्टिंग, कन्सिलरिंग करू शकता। कन्सिलरिंग किंवा कलर करेक्टिंग केल्यामुळे तुमचं जे काही चेहऱ्याचं टेक्स्चर आहे ते लपलं जात नाही, पण तिथला अनइवन स्किन टोन नक्कीच सुधारतो। मी योग्य कन्सिलर कसं निवडायचं याच्यावर एक वेगळा व्हिडिओ केलेला आहे, तुम्ही जर तो पाहिला नसेल तर नक्की जाऊन तो चेकआउट करा। माझ्या बऱ्यापैकी व्हिडिओजमध्ये मी सेम मेथड अप्लाय केलेली आहे, त्याच्यामुळे तो व्हिडिओ बराच युजफुल आहे आणि आय होप तो तुमच्या सुद्धा उपयोगात येईल। पाहू शकता तुम्ही मी कलर करेक्टिंग आणि कन्सिलरिंग केल्यानंतर दोन्ही डोळ्यांमध्ये किती फरक दिसत आहे। संपूर्ण मेकअप मधली माझी जर कोणती फेवरेट स्टेप असेल तर कन्सिलरिंग आणि ब्लश अप्लाय करणे हीच आहे। चला तर मग दुसऱ्या डोळ्याला आणि आपण जिथे कुठे कलर करेक्टिंग केली आहे तिथे पटकन कन्सिलर लावून घेऊयात। तर आज आपण इथे कोणत्याही प्रकारचं फाउंडेशन यूज करणार नाही, बीबीसीसी क्रीम यूज करणार नाही, तरी सुद्धा आपला चेहरा फ्लॉलेस दिसावा यासाठी आज आपण यूज करणार आहोत एक्झॅक्ट आपल्या शेडचं कन्सिलर। बाहेर मोठा ट्रेंड आलेला आहे विदाउट फाउंडेशन ओनली कन्सिलर बेस्ड मेकअपचा। याचं कारणच असं की कन्सिलरची कन्सिस्टन्सी ही फाउंडेशनच्या कन्सिस्टन्सीपेक्षा थोडीशी थिक असते, त्याच्यामुळे मेकअप लॉंग लास्ट करायला आपल्याला बरीच मदत होते। त्याच्यामुळे बरेचसे मेकअप आर्टिस्ट आता फाउंडेशन बेस्ड मेकअप करण्यापेक्षा कन्सिलर बेस्ड मेकअप करण्यावर जास्त भर देत आहेत, त्यामुळे तुम्ही सुद्धा मस्त असा हा कन्सिलर बेस्ड मेकअप नक्की ट्राय करा। इथे चेहऱ्याच्या सर्व भागांना आपलं व्यवस्थित कन्सिलर लावून झालेलं आहे। आता या सर्व क्रीम प्रोडक्ट्सना आपण लॉक करून घेणार आहोत मस्त अशा कॉम्पॅक्ट पावडरने। संपूर्ण चेहऱ्यावर मी कलर ब्लशची कॉम्पॅक्ट पावडर अप्लाय करत आहे। ह्या कॉम्पॅक्ट पावडरमुळे अगदी सटल आणि फ्लॉलेस असा बेस तयार होतो। तुम्ही पाहू शकता चेहऱ्यावरील सर्व क्रीमी टेक्स्चर हे निघून गेलेलं आहे आणि मस्त डुई असा बेस तयार झालेला आहे। ब्लश साठी मी यूज करत आहे मॅट मीची पिंक ही शेड। ही एक लिक्विड लिपस्टिक आहे, पण तुम्ही पाहू शकता ह्याने एवढं सुंदर असं ब्लश लागलेलं आहे, मस्त नॅचरल असं लुक देत आहे। मी माझ्या गालांच्या चिकबोन वरून माझ्या डोळ्यांच्या साइड पर्यंत याला स्प्रेड करून घेतलेला आहे। अगदी दोन्ही साइडला आपल्याला सी हा शेप बनवून घ्यायचा आहे आणि त्याला इव्हनली स्प्रेड करून घ्यायचं आहे। ह्या टाईपचा लिक्विड ब्लश किंवा लिक्विड लिपस्टिक यूज केल्यामुळे आपल्याला स्किन लाईक टेक्स्चर मिळतं, म्हणून मी इकडे आज लिक्विड लिपस्टिक यूज केलेली आहे। पाहू शकता तुम्ही कुठेही या लिपस्टिकचा हार्शनेस दिसत नाहीये किंवा कोणती हार्श लाईन उठलेली नाहीये। आज आपण नो मेकअप लुक क्रिएट करत आहोत, त्याच्यामुळे लिपस्टिक अगदीच लाईट कलरची ठेवणार आहे, हेवी करायची नाहीये। आजचं लिपचा शेड क्रिएट करण्यासाठी इथे मी एक न्यूड लिपस्टिक आणि मॅट मीची सेम ब्लशची पिंक लिपस्टिक याचं कॉम्बिनेशन केलेलं आहे आणि मस्त बोटांनी स्प्रेड करून घेतलेली आहे। लक्षात ठेवा, जेव्हा कधी सुद्धा आपण लाईट लिपस्टिक अप्लाय करतो आणि जर त्याच्यावर आपण लिप ग्लॉस लावलं तर त्याचा लुक आणि इन्हान्स होतो। आज मी लिप्ससाठी वापरत आहे कलरफुल लाईफ ब्युटी अँड बेबीचं मॅजिक लिप ऑइल। सुंदर असं लिप ऑइल आहे, लॉंग लास्टिंग आहे। आता लास्ट बट नॉट द लिस्ट आपले डोळे। तर चला पटापट डोळ्यांचा लुक क्रिएट करूयात। आजचा हा माझा लुक आषाढी एकादशी इन्स्पायर्ड आहे, त्याच्यामुळे जास्त हेवी डोळे नाही करणार। जर तुम्ही ऑफिस गोईंग असाल
किंवा तुमचं काही प्रोफेशनल वर्क असेल तरी सुद्धा तुम्ही हा लुक सहजपणे बाहेर कॅरी करू शकता. जर तुम्ही कम्फर्टेबल असाल तर तुम्ही तुमचे हेअर टाय करा, अदरवाईज तुम्ही जर ते मोकळे सोडले तरी सुद्धा चालणार आहे. इथे मी काजळ अप्लाय करून घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर वेळ आहे आयलायनर लावायची. आज कोणत्याही प्रकारचं वाईड किंवा मोठा आयलायनर न लावता अगदी बारीक अशी रेष ओढून घेणार आहे, कारण या लुकला तेच सर्वात जास्त उठून दिसेल. इथे मी आयलायनर लावायची सर्वात सोपी पद्धत दाखवत आहे. जस्ट आपले डोळे एका लाईन मध्ये घ्यायचे आहेत आणि आपण जशी आडवी लाईन ओढतो त्या पद्धतीने लाईन ओढून घ्यायची आहे आणि आपलं सिंपल सोबर असं आयलायनर तयार झालेलं आहे. आजच्या या मेकअप मध्ये आयशॅडोला सुट्टी. पापण्या मस्त लांब दिसाव्यात म्हणून दोन्ही डोळ्यांना लावून घ्यायचा आहे मस्कारा. मी इथे वरच्या पापण्यांना आणि खालच्या पापण्यांना सुद्धा लावून घेतलेला आहे. इथपर्यंत आल्यावर लुक कसा वाटतो हे मला नक्की कॉमेंट करून सांगा, कारण मला तरी आतापर्यंतचा लुक खूप जास्त आवडलेला आहे. इथे मी लाईट ब्राऊन कलरची आयशॅडो वापरत आहे आयब्राऊज फिल करण्यासाठी. डार्क कलर घेतला तर ते आर्टिफिशियल आयब्राऊज दिसू शकतात. मेकअप ऑलमोस्ट कंप्लीट झालेला आहे. आता वेळ आहे सुंदर अशा चंद्रकोरीची. आणि बघा इकडे चंद्रकोर लावताच माझा संपूर्ण लुक तयार झालेला आहे. कशी दिसत आहे मी मला कॉमेंट करून नक्की सांगा. मस्तपैकी हातात हिरव्या बांगड्या घातलेल्या आहेत तरी सुद्धा काहीतरी मिसिंग वाटत आहे. काय मिसिंग वाटत असेल बरं? एक सेकंड. हा, आत्ता झाला ना लुक पूर्ण. काय आणि काहीतरी राहिल्यासारखं वाटतंय. आत्ता बघा बरं. कोणत्याही पारंपरिक आउटफिटवर मला हळदी कुंकू आणि सिंदूर लावायला भरपूर आवडतं. पण जर का तुम्ही ऑफिस गोईंग गर्ल असाल किंवा तुम्हाला बाहेर सतत जावं लागत असेल तर हे संपूर्णपणे ऑप्शनल आहे. हेअर ॲक्सेसरीज मध्ये मस्त पैकी गजरा लावलेला आहे आणि माझ्याकडे ही चंद्रकोरीची हेअर ॲक्सेसरीज होती ती सुद्धा लावलेली आहे. त्यामुळे संपूर्ण लुकला 4 चांद लागलेले आहेत. तर कसं वाटला तुम्हाला आजचा लुक मला कॉमेंट मध्ये नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या चॅनेलला. तर भेटूया अशाच नवनवीन वेगवेगळ्या व्हिडिओज मध्ये. तोपर्यंत बाय.